नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी विषयातील पाठ क्रमांक 12 पाऊस फुले या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑल वर क्लिक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. तर पाहूया पाऊस फुले या पाठाचा स्वाध्याय. प्रश्न क्रमांक 1, जोड्या जुळवून लिहा. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला स्वाध्यायामध्ये असे 2 गट दिलेले आहेत. अ गटात ससुला, ढग, पाऊस, चहा, तर ब गटात आल्याचा, वेडूला, काळे, मुसळधार असे शब्द दिलेले आहेत. या शब्दांच्या योग्य जोड्या आपल्याला जुळवायच्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अ गटासमोर ब गटातील अचूक जोडी आता आपण लिहिणार आहोत. ससुला, वेडूला, ढग, काळे, पाऊस, मुसळधार, चहा, आल्याचा. प्रश्न क्रमांक 2, कोणते लिहा. 1, चमकली, वीज. 2, टपटप वाजला, पाऊस. 3, दचकला, ससोबा. 4, कोबी घेऊन आले, बाबा. 5, पावसात नाचले, आई, बाबा व ससोबा. प्रश्न क्रमांक 3, ससुल्याने आईला ढकलत अंगणात का नेले. उत्तर, पावसात भिजल्यावर आल्याचा गरम गरम चहा मिळेल म्हणून ससुल्याने आईला ढकलत अंगणात पावसात भिजण्यासाठी नेले. प्रश्न क्रमांक 4, कसे ते चौकटीत लिहा. 1, शेपटी, शेपटी, ताट. 2, बातमी, बातमी, रिमझिम. 3, चहा, चहा, गरम गरम. प्रश्न क्रमांक 5, पाऊस कसा ते चौकटीत लिहा. विद्यार्थी मित्रांनो, पावसाचे वर्णन करणारे शब्द पाठात आलेले आहेत. या ठिकाणी आपल्याला पाऊस कसा हे दिलेल्या चौकटीत लिहायचे आहे. पाऊस गारेगार, पाऊस रिमझिम, पाऊस तडतड, पाऊस मुसळधार. प्रश्न क्रमांक 6, चौकटी पूर्ण करा. बाबांनी बागेतून आणलेल्या वस्तू. कोबी, गाजर. शनिवारी लवकर उठलेला, ससोबा. चमचमणारी, वीज. गडगडणारे, ढग. आल्याचा चहा करणारी, आई. प्रश्न क्रमांक 7, विरुद्ध अर्थाचे शब्द लिहा. आळस, उत्साह. प्रकाश, अंधार. गार, गरम. चिंब, कोरडे. सकाळ, संध्याकाळ. रात्र, दिवस. घट्ट,
सैल, हसत रडत. प्रश्न क्रमांक 8. समानार्थी शब्द लिहा. 1. आई, माता, माय, माऊली, जननी. 2. बाबा, वडील, पिता, बाप, तात. 3. ढग, घन, जलद, अभ्र, मेघ. 4. पाऊस, वर्षा, पर्जन्य, पावसाळा. 5. सूर्य, रवी, दिनकर, प्रभाकर, भास्कर. 6. बातमी, बातमीचा समानार्थी शब्द आहे वार्ता. 7. रात्र, रात, रजनी, निशा. प्रश्न क्रमांक 9. पहा, वाचा आणि असे शब्द लिहा. र ची गंमत. विद्यार्थी मित्रांनो, या र च्या गमतीमध्ये आपल्याला र च्या जोडाक्षरामध्ये र हे अक्षर कोणकोणत्या प्रकारे लिहिले जाते ते आपल्याला समजून घ्यायचे आहे. र ची गंमत. त अधिक र बरोबर त्र. आणि हे त्र हे अक्षर असलेले शब्द पहा. मित्र, पत्र, वात्रट, मात्र, पात्र, सत्र. प अधिक र बरोबर प्र. प्र हे अक्षर असलेले शब्द पहा. प्रकाश, प्रवास, प्रत, प्रकार, प्रधान. ट अधिक र बरोबर ट्र. ट्र हे अक्षर असलेले शब्द. ट्रक, ट्रेन, ट्रॅक्टर, ट्रंक, महाराष्ट्र. श अधिक र बरोबर श्र. श्र हे अक्षर असलेले शब्द पाहूया. श्रावण, श्रेयस, श्रीमान, श्रम, आश्रम. र अधिक य बरोबर रेय. रेय हे अक्षर असलेले शब्द पाहूया. चमचमणाऱ्या, साऱ्या, पर्या, झऱ्यात. र अधिक य रिय हे अक्षर असलेले शब्द पाहूया. सूर्य, कार्य, पर्यंत, आर्य, धैर्य, भार्या. तर विद्यार्थी मित्रांनो, र हे जोडाक्षरामध्ये आल्यानंतर तयार होणारी जोडाक्षरे कशा पद्धतीने लिहितात व या जोडाक्षरांचे हे सारे शब्द आपण जाणून घेतलेले आहेत. ही जोडाक्षरे चांगली लक्षात ठेवा व याप्रमाणे र ची जोडाक्षरे लिहिण्याचा सराव करा. दुहेरी अवतरण चिन्ह. विद्यार्थी मित्रांनो, पाऊस फुले या पाठामध्ये आपल्याला दुहेरी अवतरण चिन्हाची ओळख करून दिलेली आहे. दुहेरी अवतरण चिन्ह म्हणजे काय, ते केव्हा वापरतात व हे चिन्ह दिसते कसे, असते कसे, याची प्रथम आपण माहिती घेऊया. विद्यार्थी मित्रांनो, या चिन्हाला दुहेरी अवतरण चिन्ह असे म्हणतात. चौकटीमध्ये आपल्याला दुहेरी अवतरण चिन्ह दिसत आहे. एखाद्या व्यक्तीने बोललेली वाक्ये दुहेरी अवतरण चिन्हाचा उपयोग करून लिहितात. व्यक्तीने बोललेली वाक्य ही दुहेरी अवतरण चिन्हात लिहिली जातात. त्याची काही उदाहरणे आता आपण पाहूया. प्रश्न क्रमांक 10. दुहेरी अवतरण हे चिन्ह असलेली पाठातील वाक्य लिहा. 1. ससोबा म्हणाला, आई, तुझ्या मिशा टोचतील हं मला. ससोबाचं वाक्य या ठिकाणी दुहेरी अवतरण चिन्हात लिहिलेले दिसत आहे. दुसरं वाक्य, आई प्रेमाने म्हणाली, अरे वेडुल्या ऐक तर. आईचं वाक्य दुहेरी अवतरण चिन्हात लिहिलेले दिसत आहे.
3. ससोबा आईला म्हणाला, आई आई, पावसात असं भिजल्यावर आल्याचा गरम गरम चहा बरा, म्हणून मी तुला भिजायला आणलं ग. ससोबाचं वाक्य दुहेरी अवतरण चिन्हात लिहिलेले आहे. 4. आई म्हणाली, आलं माझ्या लक्षात. आईचे वाक्य आलं माझ्या लक्षात हे दुहेरी अवतरण चिन्हात लिहिलेले दिसत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे बोलणाऱ्याचे शब्द दुहेरी अवतरण चिन्हात लिहिले जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दुसरी मराठी पाठ क्रमांक 12 पाऊस फुले या पाठाचा स्वाध्याय पाहिलेला आहे. प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, ही प्रश्नोत्तरे चांगली लक्षात राहण्यासाठी हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.